उमेदवार बहुमताने निवडून येऊ। मंत्री भरत गोगावले आणि सुषमाताई गोगावले यांच्या कृपा आशीर्वादाने आमचा विजय निश्चित, म्हणाली कालीचकर। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवसेना पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे नामनिर्देशन अर्ज भव्य दिव्य स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रांत कार्यालयापर्यंत रॅली काढत दाखल करण्यात आले असून दस्तूर खुद्द मंत्री महोदय आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती सुषमाताई भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 जिल्हा परिषद सदस्यांचे आणि 9 पंचायत समिती सदस्य पदांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती। यावेळी वरण जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर यांच्या सुविद्य पत्नी मनाली काळीचकर यांनी मंत्री भरत गोगावले, विकास गोगावले आणि सुषमाताई गोगावले यांच्या कृपा आशीर्वादाने वरण जिल्हा परिषद गणातील आम्ही 3ही उमेदवार भरघोस मताने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। प्रथमतः माझ्या परमेश्वराची कृपा, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय भरत गोगावले साहेब आणि सुषमाताई वहिनी यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे विकास शेठ, आमच्या साधनाताई यांच्या सहकार्याने आणि आपण म्हणतो आपण शिरा करतो ना, आपल्या शिऱ्यामध्ये आपण काजू, बदाम, पिस्ता सगळं घालतो, पण त्या शिऱ्यामध्ये जी साखर घालतो ना ती कधी दिसत नाही। आणि त्या शिऱ्याला ज्या साखरेमुळे गोडवा येतो असे आमचे कुटुंबाचे आधारस्तंभ, माझे पितृतुल्य मातृतुल्य माझे दादा आणि वहिनी, आणि ज्यांच्यामुळे आज माझी ओळख आहे, म्हणजे सगळेजण ज्यांच्यामुळे मला आज ओळखतात ते माझे पती रायगड जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर आणि माझी सगळी जनता, माझ्या जनतेचा, त्यांचा आमच्यावर असलेला, कुटुंबावर असलेला आमचा प्रेम आणि त्यांच्या जनतेच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला जिल्हा परिषदला उभं राहण्याची संधी मिळालेली आहे। आणि खरंच माननीय भरत गोगावले साहेब आणि माझी जनता आणि माझ्या पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तो मी प्रामाणिकपणे त्याचं मी काम करीन। आणि माझ्यासोबत माझ्या पंचायत समितीच्या सदस्य आहेत, नूतनताई आहेत, माझी दिव्या आहे आणि आम्ही त्यांना सुद्धा सगळ्यांनी आपण एकत्र येऊन सगळ्यांनी असं काम करायचं आहे की आपल्याला पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला भगवा फडकवायचा आहे।